समाज मानाची। आरग तालुका मिरज येथे कोरोनामुळे आई वडील गमावलेल्या अनाथ भावंडांना घरकुल मिळावे यासाठी माननीय मोहन वनखंडे सर यांनी यशस्वी प्रयत्न केले। त्या अनुषंगाने गोवा विधानसभेचे अध्यक्ष माननीय रमेशजी तवडकर यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांच्या श्रमधाम संस्थेच्या माध्यमातून आज हे घरकुल बांधण्यासाठी मंजुरी मिळाली। पुढील महिन्यात या घरकुलाचा पायाभरणी करून तात्काळ काम सुरू करणार असल्याबाबत वनखंडे यांनी ग्वाही दिली। यावेळी संदीप नाईक, एस पाटील, BR पाटील व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते। त्यांनी या सत्काराविषयी समाधान व्यक्त केले। आर्गेतील नागरिकांनी वनखंडे सर यांचे आभार मानले। एकत्र बैठक होते। रात्री आल्यानंतर साहेबांना आठवण केली, साहेब आपण शब्द दिलाय म्हणजे उद्या जायचं भेटायला। आणि आपले जे संदीप नाईक आहेत आणि आपण बापू सगळ्या सर्व लोकांनी जे सांगितलं होतं त्या मुलाचा मला वाटतं यशवंत घरकुल योजनेमधून प्रस्ताव दिला होता, पण तो यादीत आला नाही, नामंजूर झाला। आणि ते म्हणले सर याला काय करता येईल का? त्यावेळी साहेबांनी अशी घरं गोरगरिबांसाठी श्रमदानातून पैसे देऊन नाही, श्रमदानातून लोकांची त्यांची जी टीम आल्या गोव्याची 20-25 लोक आले त्यांच्याबरोबरचे, यांच्या माध्यमातून तिथं अशा गोरगरीब लोकांना ती घरं बांधून देत आहेत। आणि असं नाही बापू, घर बांधताना त्यांचे घराचं जे आहे जवळजवळ 1000 ते 1200 स्क्वेअर फूटचं घर बांधत आहे तिथं। म्हणजे नुसतं 2 खोल्या बांधून दिल्या 700 ते 300 स्क्वेअर फूटचे नाही, अशा चांगली घरं बांधून देत आहेत। आणि ही गोरगरीब लोकांची सेवा करण्याची त्यांची वृत्ती पाहिल्यानंतर ज्यावेळेला मला नाईक साहेबांनी सांगितलं त्याच वेळा डोक्यात आलं। साहेबांना नुसतं व्हॉट्सअपला पाठवून दिलं आणि साहेबांनी त्या दिवशी गोव्यामध्ये प्रेसमध्ये सांगितलं की महाराष्ट्रात पहिलं घर बांधून देणार आहे। आणि ते गोव्यामध्ये सांगितलं ते आज आल्यानंतर आपल्या इथं या 2 मुलांची पवार ते जे आपल्या इथे नाईक आहेत शिवा या 2 मुलांची तिकीट बघितली। अनाथ झाल्यानंतर काय अवस्था असते, गरिबी असावी बापू, गरिबी असावी, पण अनाथ पण काय वेगळं असतं, काय वेदना असतात त्या ह्या मुलांनाच बघितल्यानंतर जाणवतात। मी जे काम करतो ती वेगळी अशी संकल्पना अशी नाही। म्हणजे तुम्ही म्हणाल की श्रमधाम म्हणजे श्रम करणे आणि एखाद्याला घर म्हणजे गरजवंत म्हणजे तो एक निराधार असेल, अपंग असेल किंवा एखादी विडो असेल त्यांना मदत करणे, म्हणजे ती पुढची 10 वर्ष 20 वर्ष गेली तरी ती घर बांधण्याची विचारच ते करू शकणार नाही। अशा माणसाला आधार देणं, अशा माणसाला जगण्याची ताकद देणे, एक विश्वास देण्याचा असा उपक्रम मी त्याला नाव दिलं श्रमधाम। आणि त्याच्यातून आम्ही आरंभी असा निराधार लोकांचा घर शोधणे, त्या लोकांना घर बांधणे अशा प्रकारचा कन्सेप्ट सुरू केला की मागच्याच वर्षी आपण सुरू केला। आणि मागच्या वर्षीच आम्ही एका लॉटमध्ये आम्ही जवळजवळ 20 घर बांधून दिली। आणि 20 घरं म्हणजे साधी अशा नुसती घरं नाही, म्हणजे पूर्ण घराची व्हॅल्युएशन आपल्या गोव्याच्या मनाने बघितलं तर 15-16 लाख रुपये त्या घराचा होईल। ते अशा तऱ्हेचे सुंदर घर ज्याला आम्ही कुठल्याच प्रकारचे पेंट आणि याचा सुद्धा कॉम्प्रोमाइज केलं नाही, अशा तऱ्हेचं घर बांधून आम्ही देण्यात आली। आणि आता यावर्षी पण आपण चालू आहे, 100 घराचं टार्गेट आहे यावर्षीला। असा उपक्रम आम्ही